नागपूरमध्ये आज रेड अलर्ट. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेनं खबरदारी. मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात पूरस्थिती. तिरोडा तालुक्यातील लोधीटोला गावातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली. घरांचंही नुकसान. मुंबईतील आझाद मैदानावर विना अनुदानित शिक्षकांचं आंदोलन. आमदार रोहित पवारांचा रात्रभर आंदोलकांसोबत मुक्काम, तर मुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याचं मंत्री गिरीश महाजनांचं आश्वासन. ठाण्यातील मनसे नेते आज राज ठाकरेंची भेट घेणार. मीरा भाईंदरमधील कालचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर अविनाश जाधव, अभिजित पानसे पदाधिकाऱ्यांसह राज ठाकरेंना भेटणार. कुणीही परवानगीशिवाय प्रसारमाध्यमं सोशल मीडियावर व्यक्त होऊ नये. मनसैनिकांना राज ठाकरेंचं फरमान. प्रवक्त्यांनाही परवानगी घेऊनच बोलण्याची सक्ती. भाजप खासदार निशिकांत दुबेंचा पुन्हा एकदा ठाकरे बंधूंवर निशाणा. नाव न घेता उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या मालमत्तेची यादी जाहीर, तर राज ठाकरे गुंडशाही करत असल्याचा टीका. आमदार संजय गायकवाडांचा मुंबईतील आमदार निवास कॅन्टीनमध्ये राडा. शिळ आणि निकृष्ट जेवण दिल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्याला मारहाण. सभागृहात मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती. विरोधी पक्षातील आमदारांचं सरन्यायाधीशांना निवेदन. विरोधी पक्षनेते पद रिकामं ठेवून सरकार लोकशाहीची पायमल्ली करत असल्याचा आरोप. खांद्यावर जीव घेऊन कोळपणी करणाऱ्या लातूरच्या शेतकऱ्याची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल. जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस. कृती अहवालाची मागणी. वाशीतील एपीएमसी मार्केट नवी मुंबई बाहेर हलवण्याच्या हालचाली. महापालिकेनं एपीएमसी प्रशासनाकडे मागवला अहवाल. रहदारीला होणाऱ्या अडथळ्यामुळे नवी मुंबई महापालिकेचा विचार. भारताचा आयआयटीयन त्रापित बन्सल यांना मेटाकडून तब्बल 854 कोटींचं पॅकेज. त्रापित बन्सल यांच्या यशाचं सर्वत्र कौतुक. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.